भाजपच्या माथेरान नेरळ मंडलाचे अध्यक्ष म्हणून कर्जत पंचायत समितीचे माजी सदस्य नरेश मसने यांची निवड राज्य कार्याध्यक्ष यांच्याकडून झाली आहे। या निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षक म्हणून नेमलेले प्रकाश बिनेदार यांनी ही निवड जाहीर केली। भाजपच्या वतीने कर्जत तालुक्यात 3 मंडल तयार करण्यात आले आहेत। माथेरान नेरळ मंडल अध्यक्ष पदासाठी 3 कार्यकर्त्यांची नावे सुचवण्यात आली होती। त्यात भाजप कर्जत तालुका मंडल अध्यक्ष राजेश भगत, फ्रेंड्स ऑफ भाजप जिल्हा संयोजक नितीन कांदलगावकर आणि भाजपचे जिल्हा परिषद निवडणुकीचे संभाव्य उमेदवार कर्जत पंचायत समितीचे माजी सदस्य नरेश मसने यांची नावे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे कळवण्यात आली होती। यामध्ये नरेश मसने यांची निवड प्रकाश बिनेदार यांनी जाहीर केली। मी जिल्हा कोर कमिटीमध्ये आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये माननीय पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशचे कार्याध्यक्ष आपले माजी मंत्री सन्माननीय आमदार रवींद्र चव्हाण साहेब यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती आहे त्या समितीच्या समोर या संदर्भातली सगळी चर्चा त्या ठिकाणी झाली आणि कर्जत तालुक्यातील 3ही मंडळाचे अध्यक्ष त्या ठिकाणी निश्चित करण्यात आले आणि त्यापैकी या नवीन नेरळ मतदारसंघाचे मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष म्हणून ज्यांची नावं या ठिकाणी आली होती ती सगळी नावं छाननी अंती या ठिकाणी सूचक म्हणून जे आहेत ते दिनेश सीताराम निमणे हे बूथ क्रमांक 33 चे अध्यक्ष आहेत। यांनी श्री नरेश सुरेश मसने यांचं नाव सुचवलेलं आहे आणि त्याचबरोबर श्री दीपक बुधाजी शेट्टे हे बूथ क्रमांक 32 चे अध्यक्ष आहेत। त्यांनी देखील नरेश सुरेश मसने यांचं नाव या ठिकाणी सुचवलेलं आहे आणि त्याच्यामुळे एकच नाव भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र संघटनात्मक निवडणूक म्हणून मंडल अध्यक्षपदासाठी या ठिकाणी आलेलं आहे आणि म्हणून आज आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थित नरेश सुरेश मसने हे नेरळ मंडलाचे अध्यक्ष आजपासून असतील अशी मी या ठिकाणी घोषणा करतो। आपल्याला ते सगळ्यांना नमस्कार करत आहे, टाळ्या वाजून आपण त्यांचं स्वागत करूया। भारत माता की भारत माता की वंदे